माजी मंत्री प्राजक्त तनपुरेंचा थोड्याच वेळात भाजपमध्ये पक्षप्रवेश, कार्यकर्ते आणि विकासासाठी भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचा दावा। राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या संभाव्य भाजप प्रवेशाविषयीच्या चर्चेवर प्राजक्त तनपुरेंचं सूचक वक्तव्य, तर जयंत पाटलांचा तनपुरेंकडे अंगुली निर्देश। नाशिक विधान परिषद निवडणुकीत नवा ट्विस्ट, भाजपचे माजी नगरसेवक आणि गिरीश महाजनांचे निकटवर्तीय गणेश गीतेंनी भरला उमेदवारी अर्ज, भाजपकडून अर्ज दाखल करत असल्याचा दावा। आमदार महेंद्र दळवींची मुलगी जुईली जुईकर यांनी भरला विधान परिषदेचा अर्ज, आम्ही तटकरेंच्या विरोधात, जुईली जुईकर यांचं वक्तव्य। आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, तर स्वातंत्र्य मंत्रालयासाठी 1 महिना कशाला हवा, जरांगेंचा विखेंना थेट सवाल। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकार सकारात्मक, संविधान आणि कायद्याच्या चौकटीत बसतील असेच निर्णय घेणार, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। पुणे विषारी दारू मृत्यू प्रकरणी मोठी कारवाई, राज्य उत्पादन शुल्क विभागातील 13 अधिकारी निलंबित, 3 निरीक्षक, सहाय्यक दुय्यम निरीक्षक, 4 कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा। पुण्यात राज्य उत्पादन शुल्काच्या कार्यालयाबाहेर युवक काँग्रेसचं आंदोलन, पिंपरी चिंचवडमधील दारू प्रकरणामुळे काँग्रेस आक्रमक, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला संजय राठोडांकडून हरताळ, राठोडांच्या ताफ्यात 20 ते 22 वाहनं, कार्यक्रमासाठी हेलिकॉप्टरचाही वापर केल्याचं समोर। भुवनेश्वरमध्ये ट्रक चालकाचा बेदरकारपणा, कारला 500 मीटर पर्यंत फरफटत नेलं, कारमधील काका पुतणी थोडक्यात बचावलं। दुपारच्या बातम्यांमध्ये स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते। ब्रेकिंग न्यूज नाशिकमधून समोर येते, तर नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये आता नवा ट्विस्ट आल्याची माहिती आहे। भाजपकडून माजी नगरसेवक आणि गिरीश महाजन यांच्या निकटवर्तीय गणेश गीतेंनी यांना उमेदवारी देण्यात आल्याची माहिती कळते, कारण त्यांनी फॉर्म भरलाय। गणेश गीते हे गिरीश महाजनांचे निकटवर्ती आहेत। उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी गणेश गीते यांनी आपण भाजपकडून उमेदवारी अर्ज भरत असल्याचा दावा केलाय। गणेश गीते यांनी भाजपकडून उमेदवारी करत असल्याचा दावा केल्यामुळे नाशिकच्या जागेबाबत संभ्रम आणखी वाढलाय। मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय अशी गणेश गीते यांची ओळख आहे। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याकडून। लक्ष्मण, नाशिक विधान परिषदेसंदर्भात तिढा कायम आहे, पण अशामध्येच गणेश गीतेंनी फॉर्म भरलाय, ते सांगतायत की मी भाजपकडून उमेदवारी अर्ज भरतोय, त्यामुळे आणखी संभ्रम निर्माण होतोय। तर बातमी नाशिकमधून समोर आलेली आहे। नाशिक विधान परिषद निवडणुकी संदर्भामध्ये आता नवा ट्विस्ट समोर आलाय। एकीकडे नाशिकची जागा कुणाला मिळणार या संदर्भामध्ये चर्चा सुरू झालेल्या आहेत। नाशिकसाठी मागणी ही भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षांकडून करण्यात येते, पण या सगळ्यांच्या मध्ये, या सगळ्या घडामोडींच्या मध्ये गिरीश महाजन यांच्या निकटवर्तीय गणेश गीते यांनी उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे आणि उमेदवारीचा अर्ज भरण्यापूर्वी गणेश गीते यांनी आपण भाजपकडून उमेदवारी अर्ज भरत असल्याचा दावाही केलाय। त्यामुळे नाशिकच्या जागेबाबत संभ्रम आणखी वाढलेला आहे। गणेश गीते यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज भरत आहोत असा दावा केला, त्यामुळे नाशिकच्या जागेबाबत आणखी संभ्रम वाढलाय। या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याकडून। लक्ष्मण, नाशिकची जागा कुणाला मिळणार या संदर्भात आपण बघतोय की बऱ्याच घडामोडी सुरू आहेत, बऱ्याच चर्चा सुरू आहेत, यामध्ये ही नवीन मोठी बातमी समोर येते, काय अधिकचे तपशील?
प्रियंका, आपण बघतोय की विधान परिषदेची निवडणूक सुरू आहे आणि त्याची जोरदार तयारी जी आहे ती सगळ्या पक्षाकडून केली जाते. नाशिकच्या जागेबाबतचा जर विचार केला तर नाशिकची जागेवरती विद्यमान आमदार जे आहे ते शिंदेंच्या शिवसेनेचे आहे. मात्र सध्याची पक्षीय ताकद जर बघितली तर भारतीय जनता पक्षाकडे सर्वाधिक मतदार आहे. अर्थात जी 600 मतदान आहे त्या 600 पैकी जवळपास 190 ते 200 मतं ही एकट्या भारतीय जनता पक्षाकडे आहे आणि शिंदेंच्या शिवसेनेकडे 170 ते 180 मतदान आहे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे 100 ते 107 मतदान आहे. अशामध्ये भारतीय जनता पक्षाचा वरचष्मा या निवडणुकीवर अधिक आहे, कारण त्यांच्याकडे सर्वाधिक मताधिक्य आहे. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये शिंदेंची शिवसेना की भाजप कोण उमेदवार असणार याबाबतची जी चर्चा एकीकडे सुरू असताना, वरती जागा वाटपाचा निर्णय झालेला नसताना आता मात्र नाशिकमधून भारतीय जनता पक्षाकडून आपण उमेदवारी अर्ज भरतोय अशा प्रकारचा दावा गणेश गीते यांनी केलेला आहे. गणेश गीते हे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आहे, माजी नगरसेवक आहे, स्थायी समितीचे ते सभापती राहिले आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय आहे आणि त्यामुळे त्यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे. आणि हा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी गणेश गीते यांनी असा दावा केलेला आहे की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्याला शब्द दिलेला होता या निवडणुकीच्या उमेदवारीचा आणि त्यामुळे आपण फॉर्म भरलाय. त्यांना हे देखील विचारण्यात आलेले की जागा वाटपाचा निर्णय झालेला नाहीये, आपण फॉर्म नेमका कसा भरतायत. ते सांगतायत की माझी उमेदवारी ही भाजपची उमेदवारी आहे असा दावा त्यांनी केल्यामुळे आता या निवडणुकीमध्ये नवीन रंगत निर्माण झाली आहे. नाशिकची जागा आता मैत्रीपूर्ण लढत होणार का असा प्रश्न निर्माण केला जातो. बरोबर आहे लक्ष्मण, जागे संदर्भात संभ्रम कायम असताना भाजपकडून उमेदवारीचा फॉर्म भरण्याचा दावा करण्यात येतोय. त्यामुळे आता नाशिकच्या या राजकारणात नवा ट्विस्ट आलाय. लक्ष्मण, धन्यवाद माहितीसाठी. एक बातमी समोर येते वाशिम मधून. पंतप्रधान मोदींनी इंधन बचतीचं आवाहन देशवासियांना केलं, पण त्यांच्या या आवाहनाला राज्यातील सत्ताधारीच हरताळ फासताना दिसून येत आहेत. मंत्री संजय राठोड यांच्या वाशिम दौऱ्यात 4-5 नाही तर तब्बल 20 ते 22 वाहनांचा वापर करण्यात आला. इतकंच नाही तर राठोडांनी नागपूर ते पोहरादेवी असा प्रवास हेलिकॉप्टरनं केलाय. पोहरादेवी इथल्या बंजारा विरासत संग्रहालय आणि विकास कामांची पाहणी केल्यानंतर राठोड हे हेलिकॉप्टरनंच रवाना होणार आहेत. आपण बोलूयात आपले प्रतिनिधी किशोर ओमासे यांच्याशी. किशोर, अतिशय चिंताजनक, विचार करायला लावणारा हा प्रकार आहे. एकीकडे पंतप्रधानांनी आवाहन केलं इंधन बचतीचं, पण दुसरीकडे आपण बघतोय की सत्तेतले जे आमदार आहेत तेच या सगळ्यांना आता नियम धाब्यावर बसवण्याचं काम करतात. प्रियंका, काय झालंय, राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड हे आज सकाळी नागपूरला विमानानं आले 10 वाजताच्या दरम्यान. त्यानंतर ते एखाद्या गाडीने पोहरादेवी गाठू शकले असते, मात्र त्यांचा जो काही दौरा आहे तो इतर दौरा माहीत नाही. मात्र आज केवळ त्यांचा जो शासकीय दौरा आला त्यामध्ये जे काही बंजारा समाजाची काशी वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी इथं त्यांनी हेलिकॉप्टरने प्रवास केला आणि तेथील बंजारा विरासत संग्रहालयाची पाहणी, तसेच जगदंबा माता मंदिर दर्शन, संत सेवालाल महाराज मंदिर दर्शन आणि संत डॉक्टर रामराव महाराज समाधी स्थळ दर्शन घेतलं. आणि त्याच वेळेस जो काही शासकीय लवाजमा होता गाड्यांचा तो 20 ते 22 होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसा अगोदर आवाहन केलं होतं की इंधनाची बचत करा आणि ही सुरुवात त्यांनी स्वतःपासून केली. मात्र जे काही राज्यातील सत्ताधारी मंत्री आहेत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या आवाहनाला हरताळ फासल्याचं दिसत आहे. ते केवळ काही गाड्या घेऊन पोहरादेवीचा दौरा करू शकले असते, मात्र त्यांनी पंतप्रधानांच्या आवाहनाला हरताळ फासल्यामुळे जे काही सत्ताधारी जर असे करत असतील तर सामान्यांनी काय करावं असा प्रश्न विचारला जातोय. प्रियंका, अगदी महत्त्वाचा मुद्दा किशोर तुम्ही उपस्थित केलाय. सर्वसामान्यांनी अशा वेळी काय करावं हा प्रश्न उपस्थित होतोय. माहितीसाठी धन्यवाद. नंतर स्वागत. एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. राज्यातील प्रमुख शहरांमध्ये सीएनजीच्या दरात वाढ झालेली आहे. मुंबईसह उपराजधानी नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील सीएनजीचे दर 2 ते 2.5 रुपयांनी वाढलेत. मागील 15 दिवसांमध्ये मुंबईमध्ये सीएनजी दरात 2 वेळा वाढ झाली आहे, तर नागपूरसह नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील सीएनजीचा दर 15 दिवसांमध्ये 2 वेळा वाढलाय. सीएनजी दरामध्ये झालेल्या या वाढीमुळे आता रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास देखील महागणार आहे. सीएनजी दरात होणाऱ्या वाढीमुळे सार्वजनिक वाहतूक देखील महागणार आहे आणि यामुळे सर्वसामान्यांचं महिन्याचं बजेट मात्र बिघडणार आहे. यासह